शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता 2 आठवड्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 2 महिन्यांमध्ये अपेक्षित निकालाला 2 वर्ष लागल्यानं जाणकारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। आमदार अपात्रतेवर तारीख पे तारीख निकाल लांबल्यानं ठाकरे पवारांवर अन्यायाचा आरोप। लांबलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंचीही नाराजी। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांनी पुढे ढकलली। अजित पवार गटानं उत्तर दाखल करण्यास अधिकचा वेळ मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। सुप्रीम कोर्टात अपात्रता प्रकरणाच्या लांबलेल्या सुनावणीवर पक्षकारांमध्ये अस्वस्थता वाढली। आमदारांचा कार्यकाळ संपत आला तरी या प्रकरणाचा निकाल कसा लागत नाही असा सवाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाकडून विचारला जातो। घटनापीठाने 2 महिन्यात निकाल देणं अपेक्षित असताना 2 वर्ष लागणं हे आश्चर्यकारक आहे असंही जाणकार सांगतायत। कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनचा इश्यू आला की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर येऊन 2 महिन्यात तो संपला पाहिजे, असं 2-2 वर्ष रेंगाळत ठेवणं हे माझ्या मते चुकीचं आहे। आत्ताचा सुद्धा निर्णय मला असं वाटत नाही की या निवडणुकीपर्यंत लागेल, परंतु तो जेव्हा लागेल आणि पक्षांतर बंदीचा करेक्ट अर्थ ज्यावेळी सुप्रीम कोर्ट सांगेल तो भारताच्या भविष्यातल्या लोकशाहीच्या दृष्टीने जास्त म्हणजे उपयोगी पडेल। सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल याची आशा स्वतः उद्धव ठाकरेंनी जवळपास आता सोडली। धनुष्यबाण हे चिन्हही मिळण्याची शक्यता कमी असल्याचं उद्धव ठाकरेंनी 2च दिवसापूर्वी सांगितले। आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, येत्या 5, 10, 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना। आता एवढा आमचा विश्वास आहे, आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती। एक 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल, पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे। उल्हास बापटांनी केलेलं वक्तव्य म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचा आरोप भाजपनं केलाय। बापटजीने जे सांगितलं ते न्यायालयाने सांगितलं पाहिजे, तर न्यायालय ते बघतील की ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचा की नाही करायचा। सुप्रीम कोर्टाचा निकाल लांबल्यानं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आहे त्या परिस्थितीत मिळालंय ते पक्ष चिन्ह घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी केली। निवडणुकीच्या रणधुमाळीत कोर्टाने जरी निकाल दिला तरी त्याचा फार तर मनोबल वाढवण्यापर्यंतच उपयोग होईल असं सांगण्यात येतंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।